तर पहा, आज आपण या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत. तर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय किंवा थोडक्यात अपूर्णांकाचा अर्थ काय? तर एखादी पूर्ण संख्या आणि त्यापैकी गृहीत धरलेली संख्या. समजा एक भाकरी आहे, या एक भाकरीपैकी चैतन्यानं काय केलं, यातली एक कोर चैतन्यानं खाऊन टाकली. बरोबर आहे. मग आपण याला अपूर्णांकामध्ये कसं सांगणार आहेत? एकूण भाकरीची किती कोर होते? 4. यातले चैतन्यानं खाल्लेला एक भाग. आणि जर मी म्हणलं आता शिल्लक किती राहिले सांगा, तर शिल्लक कसं सांगायचं? मग 4 पैकी 3 भाग शिल्लक राहिलेले आहेत. बरोबर आहे. तर अशा प्रकारे या अपूर्णांक या संकल्पनेचा उपयोग आपल्याला एखादी पूर्ण संख्या, त्यापैकी घेतलेली संख्या अथवा शिल्लक राहिलेली संख्या दर्शवण्यासाठी होतो. समजा मला म्हणायचं असेल आपल्या क्लासमध्ये आज 50 मुलं आहेत आणि 50 पैकी आज फक्त 40च प्रेझेंट आहेत, तर त्याला मी कसं म्हणेल? मग एकूण मुलांची संख्या 50 आणि 50 पैकी प्रेझेंट किती आहेत? 40. आणि हेच जर मला ॲब्सेंटमध्ये सांगायचं असेल तर एकूण मुलांची संख्या 50 आणि त्यापैकी ॲब्सेंट असणारे 10. बरोबर आहे. तर हा अपूर्णांक हा घटक तुम्हाला पोलीस भरती असू द्या, ग्रामसेवक असू द्या किंवा तलाठी असू द्या, कमीत कमी 2 प्रश्न तुम्हाला या घटकावरती येतात. आणि पोलीस भरतीला फक्त तुम्हाला प्रश्न एवढाच पडतो की दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता किंवा सर्वात लहान अपूर्णांक कोणता, असे प्रश्न तुम्ही आतापर्यंतच्या झालेल्या प्रॅक्टिस टेस्टमध्ये पाहिलेले असतील. तर पहा, फक्त लहान किंवा मोठा अपूर्णांक ओळखायला आला की तुम्हाला 2 मार्क्स मिळाले म्हणून समजा. तर आज आपण एका ट्रिक्सनं पाहणार आहोत की लहान आणि मोठा अपूर्णांक आपल्याला कसा ओळखायचा आहे. तर पहा पुढचा भाग. जर तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न दिलेला असतो, प्रश्न कसा दिलेला असतो पहा, छेदाधिक धन अपूर्णांकामध्ये छेद व अंश यांच्यामध्ये 1चा फरक असेल तर ज्याचा छेद व अंश मोठा तो अपूर्णांक किमतीने सर्वात मोठा, आणि ज्याचा छेद आणि अंश लहान तो अपूर्णांक किमतीने सर्वात लहान. तर बघा हा छोटासा नियम आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न पडतो म्हणजे पडतोच. समजा तुम्हाला छेद अधिक अपूर्णांक आहे म्हणजे छेद हा 1 पेक्षा मोठा आहे आणि अंश हा 1 पेक्षा लहान आहे, तर काय करायचंय? ज्याचा अंश आणि छेद मोठा त्याला मोठा म्हणायचं आणि ज्याचा अंश आणि छेद लहान त्याला काय म्हणायचं? लहान. इतका साधा नियम आहे. मोठा तो मोठाच आणि लहान तो लहानच. आता याला उदाहरणामध्ये कसं पाहायचं पहा. या ठिकाणी मी तुम्हाला एक अपूर्णांक दिलेला आहे आणि तुम्हाला ओळखायचंय दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर बघा बरे, आताचे दिलेल्या नियमाप्रमाणे कोणाला सांगता येईल लहान अपूर्णांक? हा अर्जुन. बघा पर्याय क्रमांक 4 आपल्याला कोणता ओळखायचा आहे? लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. लहान 4 असणार आहे का? मग नियम वाचलाय का तुम्ही व्यवस्थित? नियम पहा. नियम काय म्हणतंय? छेद अधिक धन अपूर्णांकात छेद आणि अंश यांच्यात 1चा फरक असेल तर ज्याचा छेद आणि अंश मोठा तो किमतीने सर्वात मोठाच, आणि ज्याचा छेद आणि अंश लहान तो किमतीने सर्वात लहानच. बघा मग नियमामध्ये बसतंय का हे उदाहरण? आता आहे का छेद अधिक अपूर्णांक? 2 नंबरचं बरोबर आहे. बघा छेद अधिक अपूर्णांकच आहे, अंशापेक्षा छेद हा फक्त आणि फक्त 1 ने मोठा आहे. अशा वेळी तुम्हाला सोडवायची गरज नाही, भागाकार करायची गरज नाही, तुलना करायची गरज नाही. डायरेक्ट अशी जर कंडिशन असेल की प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा फक्त 1 ने मोठा आहे, त्यावेळी काय करायचं? मग जो अपूर्णांक दिसायला सर्वात मोठा आहे तो किमतीने सुद्धा सर्वात मोठाच असणार आहे, आणि जो अपूर्णांक
किमतीने सर्वात लहान आहे, दिसायला लहान कोणता आहे? 2/3. हा किमतीने सुद्धा सर्वात कसा असणार आहे? लहान असणार आहे. आणि जर तुम्हाला हा नियम पाठ नसेल तर तुम्हाला भागाकार करून याची किंमत दशांशामध्ये काढावं लागेल आणि पाहावं लागेल मग कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे. जर आपण इथं किंमत काढली, पहा 3 ने जर 2 ला भाग दिला तर कितीचा भाग जाणार आहे? 3 सख 18. परत उरले 2, 3 सख 18. आता किती वेळ काढत बसा? उत्तर येणार आहे 0.66 आवर्ती. आणि इथे जर भाग द्यायचा ठरवला 12 ने 11 ला तर पहिला भाग 12 ने 110 ला कितीचा जाणार आहे? पहा 12×9. मग मला सांगा मोठी किंमत कोणती झाली? ही काही हीच मोठी झाली ना. आणखीन पुढे भाग देऊ शकता. 12×9 अष्टोदर्शे उरले किती? पुन्हा 0 घ्या, पुन्हा 12×1 12. बघा या अपूर्णांकाची किंमत आलेली आहे 0.91 आणि या अपूर्णांकाची किंमत आलेली आहे 0.66. आता तुम्हाला लक्षात येईल की लहान कोणता आहे? जो दिसायला लहान आहे तोच सर्वात लहान आहे आणि जो दिसायला मोठा आहे तोच सर्वात मोठा आहे. मग जर हा नियम पाठ असेल तर तुम्हाला ही सोडवण्याची गरज आहे का? तुम्ही डायरेक्ट प्रश्न पाहिला की उत्तर सांगू शकता. आलं लक्षात? परत एकदा नियम लक्षात घ्या. छेद अधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे तो. अंश अधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे असा. मग छेद अधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांच्यामध्ये जर 1 चा फरक असेल तर ज्याचा अंश आणि छेद मोठा तो सर्वात मोठाच आणि ज्याचा अंश आणि छेद लहान तो सर्वात लहान. राहील लक्षात? मग आता विसरायचं नाही. आता बघा आणखीन एक नियम आहे असाच. अगोदर नियम समजून घ्या मग उदाहरणाकडे जाऊयात. बघा काय दिलाय नियम, वाचून घ्या एकदा. मगवाचा नियम हा छेद अधिक अपूर्णांकाचा होता. आताचा नियम आहे अंश अधिक अपूर्णांकाचा. अंश अधिक धन अपूर्णांकात अंश आणि छेद यांच्यामध्ये 1 चा फरक असताना ज्याचा अंश आणि छेद मोठा तो किमतीने सर्वात कसा असतो? लहान असतो आणि ज्याचा अंश आणि छेद लहान तो किमतीने सर्वात मोठा. फक्त अपोजिट आहे. छेद अधिक म्हणलं की मोठा तो मोठा आणि लहान तो लहान. अंश अधिक म्हणलं की उलट करायचं, लहान तो मोठा आणि मोठा तो लहान. अशा प्रकारे तुम्ही हे ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. आता पहा आपल्याला याचा वापर कसा करायचा आहे. पहा प्रश्न काय दिलाय आपल्याला? पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? बघा बरे मोठा कोणता आहे? 7/6. सगळ्यांचं एकमत आहे 7/6. काय अडचण नाही. सगळ्यात मोठा दिसायला अपूर्णांक कोणता आहे? 19/18. जो मोठा आहे तो किमतीने सर्वात लहान आहे आणि सर्वात लहान दिसायला आहे 7/6 पण तो किमतीने सर्वात मोठा आहे. जर पटत नसेल तर भाग देऊन बघा, त्याच्या किमती काढून बघा म्हणजे तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल. बघायचं एकदा भाग देऊन. दशांशामध्ये काय येते पहा. सगळ्यात मोठा कोणता आहे? 19/18. 18चा पाडा येते का म्हणता? म्हणा 190 पर्यंत 18चा पाडा. 18×10 80. पहिला भाग कितीचा गेला इथं? 10चा. देऊ का 10चा? मग हा का 1चा द्यायचा? दशांशानंतर 10चा दिलाय. इकडे बघूयात आता. दशांश घ्या, 0 द्या. अरे असं कसं झालंय? वर आपल्याला दशांश घ्यायची गरज नाही ना, मोठी संख्या आहे. माझ्या लक्षात आलं नाही. इथे बघा पहिला भाग जाईल आपला 6×1 6 बरोबर आहे. त्यानंतर राहिला 1. आता दशांश घ्या आणि 0 द्या. परत 6×1 बाकी किती राहील? आता दशांश घेतलेला आहे 0 द्यायला काही अडचण नाही. कितीचा भाग जाईल आता?
6 6 तसंच इकडं पहा 18 एक किती उरला, दशांश घेतला, शून्य दिला, एक वर शून्य दिला तरी भाग जातो का? मग परत शून्य घ्या, परत शून्य द्या, आता भाग जाईल. कितीचा जाईल भाग आता? 18 ने 100 ला जवळपास 18 चोक 18 पंचे 90, बरोबर आहे. तर जवळपास 9चा भाग जाईल. आता मला सांगा यापैकी 18, हा लिहिण्यात चुकलं का बरं, 18 पंचे 90. तर बघा आता मला सांगा या दोन्हींपैकी मोठी संख्या कोणती आहे? 1.05 मोठा आहे का 1.16 मोठा आहे? हेच मोठा आहे ना. म्हणजे बघा जो दिसायला लहान आहे तो किमतीने सर्वात मोठा आहे आणि जो दिसायला मोठा अपूर्णांक आहे तो किमतीने सर्वात लहान आहे. म्हणजे जर हे दोन नियम तुम्हाला पाठ असतील तर भागाकार चुकण्याचा प्रश्न येत नाही. डायरेक्ट प्रश्न पहा आणि पर्यायाला गोल करून टाका. आणि 100% तुम्हाला सांगते या दोन नियमापैकी एका नियमावर प्रश्न असतो म्हणजे असतो. आलं लक्षात? आता आपल्याला पाहायचंय जर प्रश्न नियमात बसत नसतील तर कसे सोडवायचे. समजा ज्यांचा अंशही 1 ने मोठा नाहीये किंवा छेद सुद्धा 1 ने मोठा नाहीये, अशा वेळी काय करायचं पहा. तर पहा पुढचे नियम आपण घेणार आहोत. बघा या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मला वाटतं हा छेदाधिक अपूर्णांकामध्येच आहे. दोन्ही पण आहेत का? पहिल्या नियमामध्ये बसतात हे दोन्ही पण प्रश्न. काय येईल याचं उत्तर सांगा. पहिल्याचं सर्वात लहान अपूर्णांक जो दिसायला सर्वात लहान आहे, छेदाधिक अपूर्णांकामध्ये जो दिसायला सर्वात लहान आहे तोच अपूर्णांक किमतीने सुद्धा सर्वात लहान आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये? त्याच्यानंतर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक. आता हा अंशाधिक आहे, हा छेदाधिक होता. लक्षात घ्या अंशापेक्षा छेद 1 न मोठा आहे. हा अंशाधिक आहे, छेदापेक्षा अंश 1 न मोठा आहे. इथं उलट आहे, जो मोठा आहे तो लहान आहे, जो लहान आहे तो मोठा आहे. मग आता आपल्याला विचारलंय मोठा, मग सगळ्यात लहान कोणता इथं? आलं लक्षात? आहे काय अवघड याच्यामध्ये? घ्या लिहून. आता बघा जर नियम एखाद्या प्रश्नाला नियम नसेल किंवा आपल्या दिलेल्या नियमामध्ये हा प्रश्न बसत नसेल तर लहान अपूर्णांक किंवा मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा याची एक साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे. पहा जर भागाकार करत बसलात तर एक तर आपल्याला पाडेपाठ पाहिजेत मोठ्या मोठ्या संख्यांचे, पुन्हा त्यांचा भाग देत बसावं लागते. प्रत्येकाचा आपल्याला दशांशामध्ये उत्तर काढून लहान आणि मोठा अपूर्णांक ठरवावा लागतो. तर इथं पहा पहिला जो प्रश्न आहे हा आपल्या पहिल्याही नियमात बसत नाही, दुसऱ्याही नियमात बसत नाही आणि कुठल्याच नियमात बसत नाही. नरहरी इकडं, हा तिकडे नाही, छताकडे. हा तर बघा अशा वेळी काय करायचं, यांचा तिरकस गुणाकार करायचा. पहा 9 त्रिक किती आणि जी पहिली किंमत आलेली जो अंशस्थानी अंक आहे त्याच्या ठिकाणी ठेवायची 27 ही किंमत. आलं लक्षात? ती कशाची किंमत आली? पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाची आली. त्याच्यानंतर याचा गुणाकार याच्याशी करायचा. 7 चोक मला सांगा 27 मोठे का 28 मोठे? म्हणजे आपला इथं सध्याला मोठा अपूर्णांक कोणता झालाय? 28. हा 7/9 आणि लहान कोणता झालेला आहे? 3/4. पण आपल्याला काढायचा आहे लहान, म्हणून आपण लहान अपूर्णांक उचलायचा आणि त्याची तुलना पुढच्या अपूर्णांकाबरोबर करायची. आता लहान अपूर्णांक घ्या 3/4, याची तुलना करा 3/4 ची. बघा किती येईल? 8 त्रिक 24 आणि 5 चोक. आता लहान कोणता आला आपला? 5/8. परत लहान अपूर्णांकाचीच तुलना घ्या 5/8. बघा
साती आठी 56. कोण आहे रे 64 वाला? दीपक, तू अगोदर 7चा पाडा पाठ कर. 11 पाची. आता सांगा दोन्ही पैकी लहान संख्या कोणती? मग सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आला आपला? 5/8. पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला भागाकार करण्याची किंवा दशांशामध्ये रूपांतर करण्याची गरज नाही. लहान अपूर्णांक उचलायचा, जर लहान विचारला तर लहान उचलायचा आणि सगळ्यांशी तुलना करायची. मोठा विचारला तर मोठा उचलायचा आणि त्याची तुलना सगळ्या अपूर्णांकाशी करायची. आता लिहून घ्या आणि दुसरा मला सोडवून दाखवा काय येते उत्तर. सगळ्यांचं फायनल उत्तर आलंय बघा. ज्यांना समजलं नाही त्यांना परत एकदा सांगते, इकडे लक्ष द्या. आता आपण लहान काढायचा होता म्हणून सगळ्यात लहान उचलला आणि त्याची तुलना सगळ्यांबरोबर केली. पण दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला मोठा अपूर्णांक काढायचा आहे म्हणून काय करायचं? पहिला अपूर्णांक घ्यायचा आणि याची तुलना मोठ्या अपूर्णांकाबरोबर करायची. पहा बघा, 13 किती? या अपूर्णांकाची किंमत आली 91. पुन्हा 15 पाची. आता आपल्याला काढायचा इथं मोठा म्हणून मोठ्या किमतीचा अपूर्णांक घ्या. सध्या इथं मोठ्या किमतीचा किती आला? 13/15. परत याची तुलना करा. 13/9 याची किंमत आली आता 117. 15/7. आता सांगा परत मोठा कोणता आला? 13/15. परत 13/15 ची तुलना 11/13 करा. 15चा आणि 11चा गुणाकार करा. 15 आणि 10 150 आणि पुन्हा त्याच्यामध्ये 11 किती आले? 165. लिहू, काय अडचण नाही. 165 आणि 13चा वर्ग 100. सांगा सगळ्यात मोठी किंमत कुणाची येईल? 13/5. 13/5 ची तुलना 13/15 ची तुलना आपण इतर सर्व अपूर्णांकांच्या बरोबर केली तरी सुद्धा सगळ्यात मोठा कोणता आहे? 13/15. अशा प्रकारे न भागाकार करता फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक सहज शोधू शकता. आणि जर तुम्हाला हे आलं तर तुमचे 2 मार्क आज फिक्स झाले. पहा, आलं लक्षात? पाहिलेत का प्रश्न परीक्षेमध्ये असे? सगळ्यात मोठा शोधा जाधव, सगळ्यात लहान शोधा. पाहिलेत ना? घ्या लिहून मग, ज्यांचं आलं नसेल त्यांनी. आलंय सर्वांचंच? पहा इकडे लक्ष द्या. आता आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारले? सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पहिल्यांदा डोक्यामध्ये हे घ्यायचं की लहान विचारलाय का मोठा विचारलाय. तर सर्वात आपल्याला काय विचारलाय? लहान विचारलाय. मग 14चा पाडा 8 पर्यंत म्हणा. आहे का पाठ? म्हणा 14चा पाडा 8 पर्यंत किती येते? 14 8 28. व्हेरी गुड. प्रत्यक्षाला पाठ आहेत सगळे पाडे. हा, चौदा 8. मी बघत होते तुम्हाला पाठ आहेत का नाही ते. मला पाठ आहेत सर्व. मला पाठ आहेत, फक्त तुम्हाला येतात का नाही ते पाहत होते मी. 17 5. बघा 17 5 85. दोन्ही पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता झाला? 5/8. परत 14चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 14 पंचे किती? 70. बरोबर आहे. त्यानंतर 11 8 88. सगळ्यात लहान कोणता झाला दोन्ही पैकी? 5/8. 85चा लहान झाला. परत हा उचला परत याच्याशी तुलना करून पहा. 5/8. 11 5 आणि 8 8. आपल्याला लहान शोधायचं आहे. मग लहान कोणता झाला? 5/8. म्हणजे पर्याय क्रमांक आहे. काही अडचण? आता फक्त एकच सांगणार आहे शेवटचा खालचा, नंतर तुम्ही प्रॅक्टिस करून मला सांगायचे किती आले ते. पहा 13 पंचे किती रे? 13 5 65. आता चुकवू नका पाड्या. 7 9
आपल्याला मोठा काढायचा आहे. दोन्हीपैकी मोठा कोणता झाला? 7/5, 5/7. मग याची तुलना याच्याशी करा. आता बघा, दोन्हींचा जर गुणाकार केला 7 8 आणि 11/5, परत मोठा कोणता झाला आता? 8/11. मग करा याच्याशी तुलना 8/11ची. आता 11चा पाडा 13 पर्यंत म्हणा. किती येतील? 11 आणि 10 10 दर्शन, पुन्हा 22. किती येतील? 33, 143. आणि 18चा पाडा 8 पर्यंत म्हणा. सांगा सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता? 8/11. आहे काय अवघड अपूर्णांक ओळखण्यामध्ये? सगळ्यात लहान अपूर्णांक किंवा सगळ्यात मोठा अपूर्णांक ओळखणं काही अवघड आहे का? काय अवघड नाही. आयुष्यभर विसरणार नाहीत आता. हा, घ्या लिहून. पहा, परत एकदा सांगते, सोपाच आहे, पण जर हा परीक्षेमध्ये आला तर याला कसं सोडवायचं? सर्वात मोठा अपूर्णांक काढण्यासाठी अंशाचा आणि छेदाचा तिरकस गुणाकार करायचा. 7 दुनी 14 आणि 5 चोक 20. बघा, सगळ्यात मोठी किंमत कुणाची आली? 4/7ची. परत या अपूर्णांकाचा गुणाकार या अपूर्णांकाशी करायचा. 11 चोक 44 आणि 7 7. पुन्हा सर्वात मोठी किंमत कुणाची आली? तिसऱ्या अपूर्णांकाची. परत या दोन्हींची तुलना करा. 7 8 56 आणि 11/5 सांगा 55 मोठे का 56? मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे? काय अवघड? जायचं पुढच्या प्रकाराकडे. चला, आता या पुढच्या प्रकारामध्ये पहा, आपल्याला काय दिलेलं आहे? 5 अपूर्णांक आहेत आणि दिलेलं आहे हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मधला अपूर्णांक कोणता? आता जर तुम्ही याच्याकडे पाहिलं तर आपल्या छेद अधिक अपूर्णांकाच्या नियमामध्ये हे अपूर्णांक बसतात. आता छेद अधिक अपूर्णांकाचा नियम काय म्हणतो? जेव्हा अंश आणि छेद यांच्यामध्ये 1चा फरक असतो तेव्हा ज्याचा अंश आणि छेद मोठा तो किमतीने सर्वात मोठा आणि जो लहान तो लहान. मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता येणार आहे? 1/2. बघा, चढत्या क्रमाने लावायचे. चढत्या म्हणजे लहान मोठा मोठा मोठा, बरोबर आहे. मग सगळ्यात लहान येणार आहे 1/, त्याच्यानंतर बरोबर आहे. मग सर्वात मधला अपूर्णांक कोणता आला आपला? 3/4. आणि जरी तुम्ही याच्या दशांशामध्ये किमती काढून पाहिल्या तरी सुद्धा मधला अपूर्णांक कोणता येणार आहे? 3/4च. पण आता हा मधला विचारल्यामुळे चढत्या क्रमाने लावा तोच येणार आहे, उतरत्या क्रमाने लावा तोच येणार आहे. फक्त शेवटून दुसरा किंवा शेवटून पहिला असं जर विचारलं तर तुम्हाला व्यवस्थित चढत्या म्हणलं तर चढत्याच क्रमाने लावायचे आणि उतरत्या म्हणलं तर उतरत्याच क्रमाने लावायचे. आता इथं किती आलं उत्तर आपलं? 3/4. बरोबर आहे. पहा, पहिल्याचं 1 नंबर आणि दुसरं. तर पहा, आता ही दिलेली 2 उदाहरणं कुठल्याच नियमामध्ये बसत नाहीत. 1 अधिकचा अंश अधिकचा नियम नाही किंवा छेद अधिकचा नियम नाही. अशा वेळी काय करायचं? सरळ यांचं दशांशामध्ये रूपांतर करायचं. समजा 5ला जर 9ने भाग दिला तर कितीचा भाग जाणार आहे? किती? 9/5. पुन्हा किती उरले परत? 5. आता 5/5 आवर्ती येणार आहे 0.55. परत या 4.7 ची किंमत काढून घ्या. 0. किती येणार आहे? 7×5 35. पुन्हा राहिले 5 दशांश घ्या, 0 द्या. 7 7 49. दुसऱ्या अपूर्णांकाची किंमत आली 0.57. त्यानंतर या अपूर्णांकाची किंमत काढून घ्या. 11ने 60ला भाग द्या. 11×5 उरले किती? 5. 11 चोक 44. पुन्हा या अपूर्णांकाची किंमत काढून घ्या. 5 सख. आता सगळ्यांच्या किमती लिहिते मी सिरियल न पहा. बघा, पहिली किंमत किती आली आपली? 0.57.
55. दुसरी किंमत आली आपली 0.57. हो तर क्रम लावूत ना, अगोदर किमती तर काढून घ्या. हा, दुसऱ्या अपूर्णांकाची किंमत किती आली आपली 0.54. त्याच्यानंतर 0.6. आता उतरता क्रम म्हटलं की आपल्याला काय करायचंय, मोठ्याकडून लहानाकडे. मग सगळ्यात मोठी किंमत सांगा कोणती आहे? 0.6. कुणाची किंमत आहे ही? 3/5ची. त्याच्यानंतर दुसरी मोठी किंमत 6च्या नंतर किती आहे? 0.57. किती नंबरची किंमत आहे? 2 नंबरची, 4/7. त्याच्यानंतर कोणता अपूर्णांक आहे? 0.55 पहिला, 5/9. त्यानंतर कोणता मोठा आहे? 6/11. आपल्याला काय विचारलंय? शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता? शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता? कोणाकोणाचं आलं होतं? आलं होतं. आता अशाच पद्धतीने हा अपूर्णांक सोडवा आणि सांगा मला याचं उत्तर काय येणार आहे. काय दिले आपल्याला? अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मधला अपूर्णांक काढायचा आहे. पहा, गुणाकार करून घ्या. डायरेक्ट अंशाचा गुणाकार असतो आणि छेदाचा गुणाकार असतो, त्यात काही टेन्शन घेण्याची गरज नाही. 5/5 = 25. एक मिनिट, छेद जो आहे तर पहा गुणाकारामध्ये छेद जो आहे तो राहत नाही, तर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा हे तर लक्षात यायले. आता बॉडमॉसचा नियम काय म्हणतो? पहिल्यांदा चारही क्रिया जर एकत्र आल्या तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? भागाकार करायचा आहे. म्हणून आपण काय करायचं? या दोन्हींचा भागाकार करायचा. आता भागाकार करायचा म्हणजे थोडक्यात काय करायचं? यांचं गुणाकार म्हणजे किती आलं गुणाकाराचं उत्तर? 1/25 वजा 1/5. बरोबर आहे. आता तिन्ही एकत्र सोडवा किंवा अगोदर बेरीज करून पुन्हा वजाबाकी करा, उत्तर तुमचं एकच येणार आहे. पहा, छेद समान करून घ्या. छेद किती आला आपला? 25 आला. या एकला जर आपल्याला नाही अगोदर बेरीजच करावं लागेल. बघा, बेरीज जर करायची म्हटलं तर इथं 25 न गुणलं, वर सुद्धा आपण किती न गुणलं? 25 नच गुणलं. छेद समान झाला. छेद आला 25. 25 अधिक 1 किती? 26 वजा 1/5 गुणुले इथं पण 25 करून घ्या. किती आलं उत्तर? 25. वर सुद्धा 5 ने गुणा. 26 मधून 5 गेले, किती आले? म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार आहे 21/5. ज्यांचं 1/25 आलं त्यांचं चुकलेलं आहे. कुणाकुणाचं आलं मग 21/25? आलंय? घ्याले. म्हणजे एवढा बॉडमॉस शिकवला तुम्हाला, एवढं नियम शिकवले. हा, तर पहा मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे अपूर्णांक या धड्यावरती कशा प्रकारे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि अतिशय साध्या सरळ सोप्या ट्रिक्सने कशा प्रकारे आपण यावरील पडणारे प्रश्न आणि त्याचे मार्क्स घेऊ शकतो हे पाहिलेलं आहे. तर आजच्या या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण आपल्या अपूर्णांकाच्या पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.